खड्ड्यात पडला, 70 भावाला दगडाला आपटो मारलेला आहे. तुम्ही वाचून बघा किती सावत्र भाऊ होते. दगडावर आपटला आणि शेवटी ह्याचा बी मृत्यू. वरून बाईने दगड टाकला, दगडानेच मेला. जे तुम्ही पेरताल तेच उगवल. हालेलुया, हालेलुया. किती जणांना समजाय? अभिमलेख असा राजा आहे, त्याचा अभिषेक जे तिथं दिलेला आहे शैतानी अभिषेक होता. मला शैतानी होता. म्हणून तुमच्या जीवनावर, मानवी रूपी जीवनावर कोणता अभिषेक पाहिजे? देवाचा अभिषेक असावा का शैतानाचा अभिषेक तुमच्या जीवनावर असावा? आता देवाचा माहिती तर पाहिजे ना आपल्याला, देवाचा अभिषेक काय आहे आणि शैतानाचा अभिषेक काय आहे. हे अभिमलेख जे आहे हे साधारण आपल्या समोर उद्देश आहे, या आपल्या समोर देवाने कित्ता ठेवलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं की पुण्याला असताना हे देवानं वचन दिलं. आता ह्याच्यातून शिकाय तुम्हाला काय भेटतं? अभिमलेख राजा ह्याचे जे फळं आहेत चुकीचे होते, तसं आपण आपल्या जीवनामध्ये चेक करायचे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये एकच राजा आहे. हा जुना करार आहे, त्यावेळेस ते राजे होते, पण आता नवीन करारामध्ये एकच राजा आहे. हालेलुया. कोण आहे राजा? वाचा मत्तईचं 27:31 पर्यंत वाचा.